पाहिजे नाही यांना 2-2, 4-4 लाख रुपये. गांडी खाली गाडी पाहिजे नाही एसीची. एसी रूम पाहिजे नाही यांना, जेव्हा की एसी लावायला बंदी आहे. इथं व्हिडिओ काढायला बंदी आहे का? आणि मला इथं यायला बंदी आहे का? काय आहे माझ्याकडं? का हत्यार आहेत का माझ्याकडं एवढं घाबरायला? अरे हां, जावा सगळेजण जावा. सगळ्यांना हेच पाहिजे नाही की कुणी उभं राहायचं नाहीये, कुणी बोलायचं नाहीये आणि आपापली कामं गपचूप करायची आहेत. आणि ह्याच्यासाठीच ह्यांना बसवलेलं आहे. हेच करतात. 3 महिन्यामध्ये उत्तर देत नाही. मी म्हटलं मला दाखवा, माझे पेपर दाखवा ना. तुम्ही दाखवायला पाहिजे ना. वरती मला तुम्ही आयुक्तांकडे जायला बंदी केली. तुम्ही का बरं बंदी केली? हे काय आयुक्तांचं कार्यालय आहे का? मग आयुक्त नोकर आहे तिथे. मी त्यांची मंत्रालयात तक्रार केलेली. आले इथं सीनच्या ऑफिसमध्ये. माझी 3 महिन्यापासून आयुक्त कार्यालयामध्ये फाईल पेंडिंग आहे आणि माझ्या फाईलचं उत्तर आयुक्त देत नाही आहे. आणि इथं सगळ्यांचं मिळून राजकारण चाललेलं आहे. एक तर स्वतः नीट काम करायचं नाही, उत्तरं द्यायची नाही समोरच्याला. या सी बनवलं ह्या पावसकरला. ह्याला एक GR आहे महाराष्ट्र शासनाचा. रोड बनवताना GR आहे. रोड बनवताना झाडं लावायची आहेत. ह्या GRची मागणी मी 2 वर्ष झाले केलेली. ह्या पावसकरला ती झाडांचं GR लागू करता आलं नाही. आता येऊन बसलाय CA म्हणून. आता इथं पण त्याला माझ्या प्रश्नाची उत्तरं देता येत नाही आहे. अक्षरशः रोड बनवताना आहे ना, तुम्हाला सगळ्यांना सांगते, तुम्ही ऐका आणि खाली मान घालून निघून जा. काय तुमचा काही संबंध नाही आहे याच्याशी. हा जो CA पावसकर त्यांनी रोड बनवताना आहे ना, झाडं लावण्याचा महाराष्ट्र शासनाचा GR पावसकरनी काय केलेलं आहे, तो GR लागू केलेला नाही आणि पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. आणि वरती त्याला आहे ना दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई तर केलीच नाही, वरती त्याचं प्रमोशन केलंय आणि सिटी इंजिनियर बनवले. आता हा सिटी इंजिनियर बनून कसं शहराचं वाटोळं करणार आहे हे यालाच माहिती. आत्ता मी माझ्या फाईलवर त्याला प्रश्न विचारले तर सरळ तोंडात मूग धरून बसलाय आणि दुसऱ्यांशी बोलतोय. 2 मिनिटं वेळ दे म्हटलं शांतपणे, तर सिक्युरिटीला बोलवतोय. पत्र दाखवा ना मला, इथं व्हिडिओ काढायचा नाही म्हणून. हे तुमच्या बापाचं ऑफिस आहे. हे पावसकरच्या बापाचं ऑफिस आहे. हे विटकरच्या बापाचं ऑफिस आहे. काय हे विटकरच्या बापाचं ऑफिस आहे ज्यांनी मला आयुक्तांना भेटायला बंदी घातली आहे. वारुळ्याला सांगितलं, त्या आशा राऊतला सांगितलं, तर महिना झाले यांना उत्तरं द्यायला येत नाही. कशाचे हे खाते प्रमुख आहेत काय माहिती. भंगार साले पगार पाहिजे नाही फुकटचा त्यांना, लाख 2-2 लाख रुपये. तरी यांना एसी रूम पाहिजे नाही. 1760 अधिकारी हाताखाली पाहिजेत आहेत, तरी भंगारड्यांना काम जमत नाही. एक सुद्धा लायकीचा नाही आहे खाते प्रमुख. सगळ्या खाते प्रमुखांकडे माझे अर्ज आहेत.